सुमन, पोराचं लग्न गिगन नाही करत का होती? हा, लग्न करा लागन ना पोराचं, तर झालं ना मग ते पोरग गण्या. आणि दारू बिरू तर बंद झालं वाटतं त्याचं, नाही आता दिसत नाही मला असं तो डोलत डोलत आला. चांगला आहे ते. हो बाई, आता येते की चांगला म्हणा तसा. आता डोलत नाही काही नाही, घरी येते, पैसे देते आणून, कामागिमाचे वावरा शेताचे पैसे कसे आणून देते. आता आता तरी बरं आहे बाप्पा पहिल्यापेक्षा, नाही तर एवढा खेळ आणला होता त्यानं. काय विचारता आता तुम्ही? दारू मोठी खराब आहे हो माझ्या सुमन बाई. दारू ना चांगले चांगले घर बरबाद करून टाकले म्हटलं. आणि पोट्ट तर कमी वयाचं होतं, पण सुधारलं गेलं, चांगलं झालं. वाटे नाही बाबा सुधारण म्हणून. आता सुधारलं, त्याचं लग्न करून टाक, म्हणजे तो कोणी आता वाईट लाईनला लागणार नाही. काय म्हणतो मी? हो, आता पाहा लागन बाबा. आता पोरगी कोण दिन हो, याची तर सारे इकडे बंप उडले आहे. काय दारू पेते दारू पेते. आता पोरगी भेटायला जरासं भारीच जाईल ना. एक तर पहिलेच तर पोरी भेटून नाही राहिला, पोरीच नाहीये बिचारे. काय करावं बाबा, कुठून आणावं आता पोरी आपसा? आपल्या गावात असतं पोरी नाहीये. असं गिसन कोणी तुझ्या नात्यात साजरी पोरगी तर सांगू ना जराशी. सांगू आपल्याला गोरगरीबाची चालते, आपणच कोणते लखपती आहे बाबा. अगं सुमन, माहिती आहे का तुला काही? त्या सरलाबाईची सून घरातून बाहेर चालली ना राहिले, माहिती आहे तुला? खोला पाहून राहिली बाबा, सारा इकडे हिंडून राहिली. मग आणि दिसली मला, मी बोलली नाही बाबा, चालली गेली घरात. पैसे साजरे बोलत नाही बाबा ते सजऱ्या तोंडानं. आणि काय बोला बाबा अशा पैसे सोबत आपण? खरंच पाहू पुष्पाबाई, का काही बोलता बाबा? त्याच्या सुना कायले जाईन बाहेर राहिले. एवढं मोठं घर आहे त्याच्या जवळ. एकच घर आहे का बाबा? 2-2, 3-3 घर आहे त्याच्या जवळ. शेती वाडी नोकऱ्या सगळ्या आहे पोळले. आणि कायले जाते ना ते बाहेर? हा, एवढं सुखातली कोणती सून घराच्या बाहेर जाईन बाबा राहिले? अहो खरंच बोलून राहिली ना मी, खोटं थोडी सांगून राहिली. म्हणून ना काल माझ्या समोर भांडण झालं, चालली होती ते घर सोडून. अल्ल बस राहतो म्हणे मी, माझ्या नवऱ्याने मी अल्लग राहतो म्हणे. शेवटी तिची सासू म्हणे, राय बाबा राय म्हणे, राहतो तर म्हणे. हा, राहतो तर राय म्हणे, सासरा नाही म्हणते म्हणे. तरी म्हणे आता राहायचं आहे तुला तर राय म्हणे, जाय म्हणे. हा, पण म्हणे घरात राहू देणार नाही म्हणे, घरात राहू दिलं नाही म्हणे. त्याच मला खोली पाहिलं राय म्हणे. असं चालू होतं बाबा तिचं. आणि मला दिसली ना तर मग इकडे गेली ना. अहो पुष्पाबाई, मोठी उदासी आहे होते, मोठी उदासी आहे. काय करता बापा, अशा सुना कोणाला भेटो नाही. हा, एवढं साजरा आहे व, सासू सासरे साजरे, नवरा साजरा आहे, पोरं किती चांगले आहे त्याचे. कोणताही व्यसन नाही, काही नाही, शौक नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. हा, ती मोठी साजरी भेटली बाबा. आणि हे तर गुबरतोंडी, हे नीर घराच्या बाहेरच पाया हिचा. इले पाहिजे नीरा खर्चावर हात हिचा. कोणी ना कोणी येतच राहते हिच्या घरी, खायचं तरी येते, कपडे तरी येते, काही ना काही चालूच राहते बापा. तरी म्हणते बाई पुरं करतच नाही म्हणते. काय करावं तिचं आता? काय करून ते करला बाई? जाय म्हणून बापा राय. असे मग अशा शिवाय काय अद्दल घड बनवू? आई आई, अरे आला काय रे गण्या? आलाय बातच आला तू काय? खाऊन आज वावरात काम नव्हतं काय जास्त? आई मला ताट वाढून दे बरं. फवारा चालू आहे वावरात, फवारा आहे. आणि ते मक्का तोडून आणून राहिले आज. मक्का विकून टाकतो म्हटलं, तर दे बरं मला वाढून दे बरं. जेवतो मी ना, जातो मग. असं काय मक्का विकून राहिला काय? काय भाव म्हणे घेणे रे? काही भाव घेऊ ठरला असेल ना? नाही का बस असं देऊन दिला? अबाई काय करायचं आहे त्याचं? उधड्यात देऊन दिलं मी, चारा उधड्यात. अन्न माहिती आहे काय, त्याचा चारा आहे ना, तो देऊन दिला. त्याची इथं ढोरगिरा आहे म्हणते, तर चाराही देऊन दिला. आणि कोणसाही देऊन दिले. तर पैसे मग सांगतो तुला किती देते, काय देते, तर आणून देतो त्याच्यावर. बरं जा, भाजी पोळ्या रांधून ठेवलाय, जेवून घे चांगला, पोटभर जेव जो. आणि मग चालला जाय वावरात. मी येऊ काय हातभार लावू लागासाठी? गरज असेल तर येते त्यासोबत. नाही, काही गरज नाही आहे. हाय माणसं आहे कामावर. आणि फवारा मारून राहिलो म्हटलं, पयाटीवर फवारा मारून घेतो म्हटलं. तर माणूस सांगितलाय फवाऱ्यासाठी, तो मारून राहिला फवारा. येतो म्हटलं मी जरासं जीवन घरून. तर म्हणलं दूर यायला लागते, पैदल यायला लागते एवढं दूर. हो बापा, लय दूर यायला लागते म्हणलं, दूर वावर आहे आपलं, नाही काय? मग कोणाची गाडी माहीत भेटली तर चाललं जाऊ त्याच्यावर बसून, आणि त्याच्यावर बसूनच घेऊन जा. आणि त्या सगळं डब्बा नेला असता रे, भाकर भाजी आपली सोबतच घेऊन जाऊ ना. शिदोरी सोबत नेली म्हणजे कसं मग चिंता नाही राहत कोण्या गोष्टीची. धरली सोडली आपली शिदोरीनं खाऊन घेतली, पाण्याला धरून जाते. घरी आल्यावर मग जेवता येते अजून लागून तर. बरं ठीक आहे, जेवतो मी आता. काही भाजी कायची केली होती? भाजी बेसन केलं बाबा, बेसन जेवून घे ना. मी नाही खाते बेसन नको करत जाऊ. तुला किती वेळा सांगितलं बाई, मी खात नाही म्हणून, मला आवडत नाही ना ते. भूक नाही जात माहिती ना. काहीच काही करून ठेवून देत राहतं कोण? भाजीला काही नव्हतं काय घरात? मला सांगितलं कोण नाही भाजीचं आणून दे म्हणून, मी आणून दिलं असतं ना. काही करून ठेवून देतो मी, नाही जेवत. जाऊ दे, मी चाललो मग. अरे गण्या, आज काहीच नव्हतं रे भाजीले. असं करतो आता सध्या तर जेवून घे एखादी भाकर जे ढकली ते. मग लागत तर संध्याकाळी मी दुसरी चांगली भाजी बनवून. हा जाय, जेवून घे बरं. आई असं करू काय? मटण आणू का मी? मटण नाही रे, आता नको आणू बाप्पा मटण गिटण. नवरात्र चालू आहे माहिती आहे तुला? हा, मग खाजो. नवरात्र चाललं म्हणजे मग खाजो लागन. तर आता बरोबर नाहीये. देवाचं हे करतो आपण, काय म्हणते अखंड ज्योत लावली आहे मी घरात, आणि तू काय मटण खातो म्हणतो काय? हा, बरोबर नाही रे हे. खाऊ नाही आता सध्याचं घे ना खाऊन. बेसन खाणं काय 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 पोट भरायची मतलब राहते रे. घे खाऊन. लोणचं घे त्याच्यासोबत जरासं. बरं बा ठीक आहे, जातो आता, जेवतो. काय केलं त्या पाहतो. कधीपर्यंत मायले म्हणशील रे? भाकर कर, भाजी कर, थकली नाही आता. सून ना तिच्यासाठी आता. सुनीची गरज नाही का बाबा आता तिने? झाला ना, तू मोठा झाला ना आता. हा काकू, पहा ना मग माझ्यासाठी पोरगी. लग्न करायला तयार आहे ना काकू मी. आता बाबर मी कमाई करतो, वावरा शेताचं करतो, सगळंच तर करतो. पहा ना मग एखादी पोरगी असेल तर माझ्यासाठी तुम्ही. रेशमी जुल्फे, शरबती आंखें.
नाही काकू कोणाला पाहून नाही म्हणून राहिलो मी, असं असंच तोंडात येऊन गेलं तर मला गाणी म्हणायची सवय आहे बा, बस तोंडात आलं तर म्हणून दिलं. काकू पोरगी तर मग माझ्यासाठी यंदा तुम्ही काय गुडघ्याने बाशिंग बांधूनच तयार होऊन यंदा मी लग्न करायला कोणी हालत तयार आहे. आता सुधारलो काकू मी, आता मी कोणताच शौक नाही काकू मला. काय माहित बाबा सुधारला का नाही सुधारला, आम्हाला दिखावा करून राहिला का दाखवूनच राहिला कोणाला माहित बाबा. सुधारलो काकू सुधारलो, आता नाही आहे ते गुणच नाही माझ्या अंगात. आता गण्या तसा राहिलाच नाही म्हटलं, पहिल्यासारखा गणा नाही राहिला आता. मोहिनी कुठे गेली होती हो? गेली होती का खोला पाहायला? हो काकू खोला पाहायला गेली होती ना. काय खोल्याच नाही काकू आपल्या गावात चांगल्या कोणाच्या घरी. काकू हे माकड तोंड पोरग कोणाचं आहे? ते पोरग मला छेड काढून राहिलं, गाणे म्हणून राहिलं, मला पाहून हसून राहिलं. नाही हो बापा तुला नाही पाहून हसून राहिला तो, तू छेड नाही काढून राहिला तो. तू कायले छेड काढून बापा तो तर काय म्हणते तो जेवायला घरी आता. काकू त्याची कायले साईड घेऊन राहिला तुम्ही? आत्ताच त्यानं मला पाहून गाणं म्हटलं ये शरबती आखे म्हणून, आणि रेशमी जुल्फे असं म्हटलं त्यानं. नाही हो तुला नाही म्हटलं मोहिनी, अंगावर नको घेऊ बापा कोणत्या गोष्टी. आई कोण बहिणी आहे तू, ओळखतं काय बहिणी? अरे काकू नाही करे सरला काकू, तिचा पोरगा नाही का राजेश, त्याची बायको नाही. काय बोलता काकू, माझ्या चुकलंच वाटतं माझ्या ह्या वहिनी छेड काढली, पण ती तो बदलली, पहिल्यासारखी तर आहेच नाही. वहिनी तुमची छेड नाही काढलेली मी, मला काही माहिती नाही तुम्ही राजेश दादाच्या घरच्या वहिनी म्हणून. मला वाटलं कोणी नावाडी बाई आणि माझ्या तोंडात गाणं येऊन गेलं बा, म्हणून दिलं तुमची छेड नाही काढली बा मी. असं काय घाबरली असं ना आता राजेश दादाच्या घरची वहिनी म्हटलं म्हणून? नाही तर काढलं छेड, बाईची छेड काढायचा धंदा काय तुमच्या लोकांचा? बाई दिसली नाही का काढली तिची छेड, तिले गाणं म्हणा, तिले सतावा, तिले काही बोला, ह्या तुमचा धंदा काय ना तुमच्या लोकांचा? अरे बा वहिनी मी छेडच नाही काढली, मी गाणं म्हणून राहिलो होतो, मला गाणे म्हणायची सवय आहे. तुम्हाला नसून माहित, काकूला विचारून घेजा तुमच्या सासूले का मी गाणे म्हणायची मला सवय आहे का नाही आहे म्हणून, आणि दादाला विचारून घेजा. माझ्या तोंडात येऊन जाते बा कधी गाणं येते, कोणी दिसलं तर येते, पण मी तुमची छेड नाही काढली बा वहिनी. आता कधी पोलीस बोलावतो ना तर गाणे म्हणायची सवय घेऊन सारी चालली जाते म्हटलं. कशी छेड काढणार आहे ते बाईची? बाया दिसल्या नाही का काढली छेड, बाया दिसल्या नाही का काढली छेड, पण छेड काढायचा धंदा आहे तुमच्या लोकांचा. मोहिनी आता एवढ्याशा गोष्टीसाठी पोलीस बोलावतं का? तेच राहिलं काय आता बाकी? काकू एवढीच गोष्ट आहे काय? एवढीच गोष्ट आहे काय? तुम्हाला जर कोणी छेडलं असतं, तुमच्या पोरीला जर कोणी छेडलं असतं, तुम्हाला एवढीच गोष्ट वाटली असती काय? तो मला पाहून चांगला गाणे म्हणून राहिला, तुम्ही म्हणता का त्यानं छेडलं नाही? हे असं अशी सभ्यता आहे का तुमची? तुम्ही पण एक बाई आहे ना, मग तुम्हाला जर एखाद्या पुरुषानं छेडलं असतं तुम्ही असंच म्हटलं असतं काय? काय बापा मोहिनी तुला एवढूशाचं एवढं मोठं करायची गीत भराचा हातभर करतो तू, एवढं मोठं करायची सवय पडून गेली बाबा तुला. घरातल्या गोष्टी तर करता, आता बाहेरच्या गोष्टी करता काय? निदान बाहेरच्या लोकांसोबत तर चांगली वागता का? चांगलीच आहे का तुम्ही? कायची वाईट वागली मी सांगा बरं? तो मी छेड काढून राहिला आणि तरी तुम्ही म्हणता का त्याच्यासोबत चांगली वाग नाही, म्हणजे मी चांगली बोलू त्याच्यासोबत? काऊन बोलू? म्हणजे त्यानं उद्या मला अजून छेडलं पाहिजे? अरे कायले म्हटलं रे बाबा त्या गाणं? काऊन म्हटलं? अरे अजून कोणाला पाहून म्हणा लागत होतं, पण ह्याच बाईच्या वेळेस तुला गाणं येऊन गेलं होतं काय? वाई ना त्याला कोण नाही म्हटलं ना गाणं, नाही म्हटलं ना बा, आता माझ्या तोंडात येऊन गेलं गाणं म्हणून गेलं. आता मी चाललो होतो घरात जेवायला. असं तुमचं पोरग आहे काकू? सुमन काकू तुमचं पोरग वाटते नाही, तुमच्यासारखंच आहे तुमचं पोरग नाही. बरोबर तुमचे गुण घेतले म्हटलं त्यानं, आणि त्याला अजून पाठीची घालून राहिला तुम्ही. त्याला सजा द्यायला पाहिजे तर पाठीची घालून राहिल्या. आज त्यानं छेडलं, उद्या तो मला चांगली छेड काढा, परवा रेप करण, काही करू शकते तो. आणि तुम्ही त्याला पाठीची घालून राहिला म्हटलं. मोहिनी अश्विन तू मोठ्या घरची सांगितलं नाही म्हणशील म्हटलं, तोंडाच्या आवडीनं बोलू नको. तुला काही बोलू देऊ राहिला आम्ही? त्या सरला बाईचा मान घेऊन म्हटलं ते हे करतो, नाही तर फुकट हुंगत नाही तुझ्यासारखी कोणी. माझ्या पोराला म्हणून राहिली छेड काढली आणि छेड काढली का त्याला? गाणं म्हणून राहिला म्हणतो, तुला सांगून राहिलो आम्ही, तरी म्हणतो त्याला छेड काढली. तुझ्यासारखीची कोण छेड काढा ना बाबा? तो राजा जास्त पस्तावून राहिला असं त्यासोबत लग्न करून, आणि आता म्हणतात छेड काढली. कोण काढते तुझ्यासारखीची छेड? आणि तुझ्यासारखी सून कोणाला गरज आहे बाबा? कोण ठेवून तुझ्यासारखीले? त्यापेक्षा तर सून नसलेली बरी आहे आमच्यासारखीले. लवकर निघी तुला तर, नाही तर अशी झोडण कधी बाई तर मार नसून खाल्ला तर जिंदगीत कधी कोणाच्या हातचा तेवढा खाऊन घेशील. बोलत नाही म्हणून असं नको समजू का सुमन काकूला बोलता नाही येत म्हणून. माझ्या वाटी जागच नको तू, आता सांगून दे तुम्ही तिले. घरी जाय तिकडे ते काम कर, इथं काही रिकामाने बसलाय आम्ही. फालतूच्या गोष्टी करायला येत नको जाऊ इथं. त्यांना छेड काढली छेड काढा बघते आहे का तू? कोण काढून तुझी छेड? तो पोरगा केवढा, तू केवढी, तुझी छेड काढली त्यानं नाही? बाबा काय बाया या गावातल्या भांडाले सुद्धा होते तशा. तशा काही भांडाले सुद्धा होते. घरात दारातले सारे लोक सारखेच आहे गावातले. माणसं तर बस, पोपटे तर बस, छेड काढाले समोर आहे. तुला तर पाहून घेईन मी, माकड तोंड्या भेट जातो फक्त मला आता. अरे काय करत होती तुले गाणं म्हणायची त्या बाईले पाहून? लय वज्जर असे झाला काय एकदम? देतो ना ते लग्न करून बाईले पाहून आता काय गाणे म्हणायला लागला काय तू? वाई त्याला पाहून नाही म्हटलं ना गाणं, माझ्या तोंडात गाणं आलं ते बाईची कोण आली? मी ओळखतो तरी काय आई? मी ना ओळखीची ना बायकीची, मला हे माहिती की राजेश दादाच्या घरची वहिनी म्हणून. आणि खरंच ना बाई बोललो असतं का बाई असं? मी तर जेवायला चाललो होतो घरात, अचानक ते बाईची कोणी याशील ना माझ्या तोंडातून गाणं निघाशील. मी खरं काही छेड नाही काढली त्या बाईची. झालं ते तशी काय ती मोहिनी, तुला माहिती का कशी आहे म्हणून? एवढं मोठं करते ना ती. सवय काय तिला? तिच्या घरचं पण निघून राहिलं, तिच्या कोणतं लोकांचं काय निघून? काय पुष्पा काय ना आता सांग ना, शोभते काय बिचारी तिला असं बोल ना? कशी बोलते हो बापा? काय सासू सासऱ्याला बोलत नसं ना, आपल्यासारख्याला कशी बोलते? आपण तर काही देणं घेणं नाही तिच्यासोबत, खाणं पिणं नाही, तरी
हा हे पाय ना लयच बोलते बाबा लयच आहे हे म्हणूनच काढलं गेले सासूला घराच्या बाहेर. जाऊ दे आता असते कोणी कोणी तसं त्याच्या मागे लागाव का आपण कुत्रा आपल्याला डसलं म्हणून कुत्र्याला आपण डसतो का म्हणून द्यावं लागते त्याला. सोड जाऊ दे तिकडे जाय रे बाबू गणे जेवण कर जाऊन लागू नको बाबा असं हा अशा बायकाच्या नांदी नको लागत चांगलं येतो मग सुमन बाई आता. हा दे बाबा दे त्याला वाढून जुडून दे नाही तर अजून पोराले राग येऊन जाईल. पहिल्या वाणाची माया पोरावर आरोप लावून राहिली आता गाणं तर कोणी म्हणते मग काय ठोकळ छेडच काढते काय काही आहे बाबा. सरलाबाई तर काही खरं नाही बाबा या सुनीच्या हाताखाली नाही बघ सरलाबाईचं. बरं झालं ते एक सून चांगली आहे तर काय बाबा काय झालं असतं तर. वैशाली कोणाच्या भांडणाचा आवाज येऊन राहिला कोण भांडून राहिलं बाहेर भला जरा जरा कल्लाचा आवाज येऊन राहिला. काय नाही बाबा आता बाई कोण होईल काय होईल त्या सुमन काकूच्या घराकडे येऊन राहिला होता बाबा आवाज. सुमन काकूचा आवाज आहे आणि त्या पुष्पा काकू नाही काय त्याचा आवाज येत जाय आणि आवाज येत जाय एक माणसाचा आवाज येत जाय. तुम्ही कचरा टाकायला गेले येऊन गेले तिथून वापस समोर नाही गेली तिकडे पाहिले मी म्हटलं जाऊ दे असं कोणाचं भांडण सुरू आपण काय जाऊ म्हटलं त्याच्यामध्ये. असं बाबा कोणाचं चालूच राहते कोणाचं ना कोणाचं भांडण म्हटलं का जराशा आजकाल लोक भांडते. लोक काही आता सहनशीलता नाही राहिली बाबा समजदारी तर बिलकुल नाही राहिली. जराशा गोष्टीहून भांडायला पाहिजे लोक जसे. नाही तर काय आता बाई जिकडे पान तिकडे निरे भांडणच दिसते आता चांगलं तर कुठं दिसतच नाही. जिथं पान तिथं शेजारी पटत नाही गावात पटत नाही घरात पटत नाही जिकडे तिकडे पाहणार तर भांडण आहे म्हटलं. नाही कुठं गेली होती तू. नाही आता बाई बोलली बी नाही तिथं बोलत नाही ते तुला तर माहित आहे फुगली आहे ना ते सध्या फुगली आहे बोलत नाही ते आता कोणासोबत नाही बोलत. तर तुला कोणती गरज पडली तिच्यासोबत बोलायची. आबाजी बैल तेवढा दिला विचारा काय तिला काही गरजच नाही ना. तू बोलू नको सत्ता बोलू नको तिच्यासोबत हे स्वतःशी तुझ्याजवळ बोलायला. तू जेवढे तिला भाव येशील ते तुले दूर करत जाईल म्हटलं ते बोलणार नाही आणि तिला असं वाटन का मीच ग्रेट आहे बा म्हणून. पण ज्या दिवशी तू बोलणार नाही तिच्यासोबत तेव्हा तिला वाटन का आपल्यासोबत कोणीच नाही बोलून राहिलं आणि तेव्हा ती तुझ्याजवळ येईल म्हटलं बोलासाठी वैशाली काही करत. तेव्हा सांगतो तिले तोपर्यंत बोलू नको ना तिच्यासोबत तू. तुला तर अशी सवय पडली साऱ्या गावाची चिंता पाहत बसतो तू. याले काय तर टेन्शन त्याला काय तर टेन्शन सारे तर टेन्शन तुला येऊन पडते. बरोबर आहे आता बाई तुमचं जास्त महत्व दिलं कोणाला का त्याला आपली किंमतच नाही राहत नाही काय. त्याच्यापेक्षा महत्व देणं सोडूनच द्यायला लागते लोकांनी. महत्व देणं सोडलं का मग बरोबर येते नाही तर मग जोपर्यंत आपण त्याच्या भोवती फिरण करी तोपर्यंत ते आपल्याला काही समजत नाही. बरोबर आहे तुमचं. ठीक आहे आता बाई आता मी बोलतच नाही तिच्यासोबत आहे ना बा बरोबर आहे ना बरोबर बोलते आमच्या आता बाई. जास्त कोणाला भाव जर दिला म्हणते आपल्या डोक्यावर चढून बसते अशी आमची मोहिनी आहे. आता मोहिनीसोबत कोण बोलते बाबा आपण नाही बोलत. पहा मग आमची अशी व्हिडिओ पाहत जा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा आपल्या व्हिडिओला सपोर्ट करत जा आपल्या चॅनलला आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब तर नक्कीच करा. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात.